नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा पेशीने या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीच्या गोणीचा यूज तुम्ही कोणती एमटी गोणी घेऊ शकता। गव्हाची, तांदळाची किंवा किराणा शॉप मध्ये तर मिळतच असते। मिठाच्या, शेंगदाण्याच्या, बेसन पिठाच्या कोणत्याही एमटी गोणी असते तर तुम्ही या विकत पण घेऊ शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर आपण हा गोणीचा जो शिलाईचा पार्ट आहे ना तो खालचा कट करून घेतला ना, एका साइडने जो जॉइंट होता ना तो पण कट करून घेतलेला आहे मी या पद्धतीने। म्हणजे जी गोणी आहे ती आपण अशा पद्धतीने ओपन करून घेतलेली आहे बघा। इथे पण थोडंसं कट करून घेतलं मी। आता त्यानंतर आपल्याला इथे माप टाकून घ्यायचे। तर मी इथे 11 इंच लांबी आणि 12 इंच रुंदी असे दोन पीस घेणार आहे। तर इथे बरोबर 22 इंचावरती जी उंची आहे गोणीची तेवढी बसलेली आहे। इकडनं स्ट्रेट भाग केला आणि त्यानंतर इथे पण रुंदीचं माप टाकून घेतलं 12 इंच। तसं मी तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलेली आहेत, प्लस व्हॉइसवर देऊन पण सांगत आहे। आता दोन्ही ठिकाणी मार्किंग केली। अगोदर आपण अशा पद्धतीने ही जी गोणीची कटिंग आहे ती स्ट्रेट कट करून घेऊया। ठीक आहे, इकडच्या साइडने पण कट करून घेतली आणि एवढेच आपल्याला दोनच पीस लागणार आहे बघा। इथे पण मी पुन्हा उंचीचं माप टाकून घेते 11 इंच। ठीक आहे, या पद्धतीने आणि इथे पण आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ। इकडे पण खालीवर पार्ट होता तो पण मी कट म्हणजे लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर इकडनं पण पुन्हा 11 इंचावरती मार्क करून इकडनं पण एक स्ट्रेट लाईन आहे ती ड्रॉ करून घेतली। आता जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपल्याला इथे दोन चौकोनी पीस आहेत ते मिळालेले आहेत बघा, म्हणजे 11 बाय 12 इंचाचे आणि 2 इंच शेप बघा। अशा पद्धतीने करेक्ट येण्यासाठी मी फोल्ड करूनच कटिंग करून घेतलेली आहे या पद्धतीने। पुन्हा चेक करून बघितलं। आता यानंतर बघा इथे मी माप लिहून दाखवते तुम्हाला। 11 बाय 12 इंचाचे हे दोन चौकोनी पीस आहेत आणि ह्याच मापाचा आपल्याला ब्लाउज पीस पण कट करून घ्यायचं आहे। तुम्ही जो कोणता फॅब्रिक घेत असाल तो अशा पद्धतीने डबल मध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे एकाच वेळेस आपल्या दोन्ही पण भागाची सोबतच कटिंग व्हावी त्यासाठी। तर बघा दोन्ही पार्टसाठी दोन चौकोनांची इथे आपली कटिंग झालेली आहे। आता त्यानंतर मी इथे अस्तरसाठी दुसरा कपडा घेत आहे बघा। दोन पार्टची कटिंग झालेली कपडा बाजूला ठेवते। त्यानंतर अस्तरसाठी पुन्हा दुसरा कपडा घेतला, तो पण बघा डबल मध्ये टाकून घेतला, म्हणजे दोन्ही भागाची सोबतच कटिंग व्हावी अस्तरची पण। आणि लक्षात ठेवा गोणीपेक्षा मी साधारणतः 1 ते 1.5 इंच वाढवस कपडा ठेवलेला आहे। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेणार आहोत। दुसऱ्या पार्टवरती पण सेम त्याच पद्धतीने तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया। तर चला क्विल्ट करते। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी या दोनही कापडावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि ते लांबी रुंदीचं माप पुन्हा लिहून घेतलेलं आहे 11 बाय 12 इंच। दोन्ही पार्टवरती सेम आपण याच पद्धतीने तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग केले। आता एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि बघा जिकडनं आपली लांबी आहे बघा 12 इंच त्या साईडने, ठीक आहे 12 इंच आहे त्या साईडने आपल्याला वरतून 4 इंच खाली एक मार्क करून घ्यायचा आहे। तर बघा लांबीनुसार मी इकडनं वरच्या साईडने मार्क करत आहे, कारण की तिकडनं खडू उघडलेला दिसत नव्हता त्यामुळे 4 इंचावरती मार्क केला। इथे आपल्याला पॉकेट लावून घ्यायचंय। तर जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घेऊ आणि इथे 11 इंचाची झीप घेतलेली आहे मी आणि झीप मध्ये ऑलरेडीच रनर पण ओवून घेतलेला आहे। आता रनरवाली साईड बघा खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे, म्हणजे राईट साईडने अशा पद्धतीने स्टिच करून घेतला। आता यावरती पुन्हा आपण दापटी पण देऊन घेऊया। दुसरा जो 4 इंचाचा कट केलेला पार्ट आहे तो आपण वरच्या साईडने ठेवून त्याची पण स्टिचिंग करून घेऊया झीपच्या दुसऱ्या बाजूने या पद्धतीने। आणि यावरती पण आपल्याला या पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपले हे जे वरचे पॉकेटची झीप आहे ती स्टिच करून झालेली आहे। आता पॉकेटला अस्तर लावून घेऊया। त्यानंतर पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे पुन्हा कपडा घेतलेला आहे। झीपच्या वरती साधारणतः अर्धा ते 1 इंच राहील अशा पद्धतीनेच आपल्याला जो फॅब्रिक आहे ना तो घ्यायचा आहे। याचं काय मी मेजरमेंट वगैरे घेतलेलं नाही, तुम्ही अशा पद्धतीनेच घेऊ शकता आणि चारही बाजूने स्टिच करा। बघा वरच्या साईडने आपण अशा पद्धतीने थोडासा अस्तरचा कपडा आहे तो या पद्धतीने अगदी अर्धा इंचाची फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत। तर चारही साईडने आपण हे अस्तर आहे ते स्टिच करून घेतलेले आहे। आता एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया आणि बघा अशा पद्धतीने आपले हे जे पॉकेट आहे ते स्टिच करून झालेलं आहे वरच्या साईडचं। तर मैत्रिणींनो, पॉकेटला अस्तर लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इकडनं पायपिंग करून घ्यायची। तर पायपिंग करण्यासाठी मी इथे एक कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे, तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता। आणि ह्याची आपल्याला 2 इंच रुंदीची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे बघा। जिकडनं आपली रुंदी आहे 11 इंच त्या साईडने पायपिंग करून घ्यायची आहे। तर वरच्या साईडने मी ही पट्टी ठेवून घेतली आणि आतील साईडने आपल्याला ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे। दुसऱ्या पार्टला पण बघा जिकडनं आपली रुंदी आहे 11 इंच त्या साईडने आपण ही जी पट्टी आहे ती पायपिंग करून घेऊया। तर चला पायपिंग करून घेते मी। तर मैत्रिणींनो, दोन्ही साईडनी पायपिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे बेल्ट लावून घ्यायची। तर मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेले आहे, तुम्ही याच्याऐवजी ह्याच कापडाचे पण बनवू शकता। तर रेडीमेड बेल्टची लांबी मी इथे घेतलेली आहे 17 इंच आणि हे दोन्ही साईडला 2 लावण्यासाठी घेतलेले आहेत। आता आपल्याला कडेपासून 4 इंचावरती हा बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे।
तर अशा प्रकारे कडेपासून 4 इंचावरती मी ते दोन्ही साईडने मार्क करून घेतलं आणि वरतून आपल्याला 2 इंच खाली हा बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे। बघा मार्किंग पण केलेली आहे, स्क्रीनवरती पण माप दिलेली आहे। आता जो काही बेल्ट आहे तो आपल्याला बघा वरतून जो 2 इंच सोडलेला आहे त्याच्या खाली बेल्ट आपला अर्धा इंच येईल। अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावून घ्यायची आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेणार आहोत। दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने मी इकडनं मार्किंग करून टाचणी पण लावून घेतलेली आहे। आता जशी मार्किंग आणि टाचणी लावलेली आहे ना तशाच आपल्याला हा बेल्ट पण आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ही बॅग शिवताना। तर दोन्ही पण बेल्टवरती मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। आता त्यानंतर इथे आपल्याला हात जो रेडीमेड बेल्ट आहे ना तोच ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे जो बेल्ट आहे तो आपला कव्हर होईल आणि अगदी रेडीमेड स्टाईल असा लुक येईल आपल्या ह्या टिफिन बॅगला। जसे विकतच्या बॅगी असतात बघा सेम त्या पद्धतीने लुक यावा त्यासाठी मी इथे पुन्हा रेडीमेड बेल्टच आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि यावरती स्टिच करून घेतलं। दुसऱ्या पार्टवरती पण स्टिच करून घेतलेला आहे बघा, ही जी पट्टी आहे ती। आता त्यानंतर ही जी पट्टी लावलेली आहे तर इथून खाली आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे तीनही बाजूचं। अशा पद्धतीने जिथून खाली पट्टी लावली तर इकडनं पण जिथपर्यंत पट्टी लावली तर 30 भरत आहे, तर आपण 2 इंच एक्स्ट्रा घेऊ। त्यानंतर बघा मी इथे गोणी कट करून घेतलेली आहे, तर याची लांबी घेतली आहे मी 32 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 5 इंच। ठीक आहे, आणि सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती अशा उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची। तर चला मी यावरती क्विल्ट करते। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी यावरती उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिकला। ठीक आहे, 32 बाय 5 इंच। आता यानंतर जिकडनं रुंदी आहे त्या साईडने आपल्याला पुन्हा शॉपिंग बॅगचा कपडा घ्यायचा आहे आणि एकाच साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे वरच्या साईडने मी शॉपिंग बॅग आहे ती ठेवून घेतली अर्धा इंचची मार्जिन सोडून आणि अशा पद्धतीने आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे, एक्स्ट्राची कट केली। तर अशा पद्धतीने पायपिंग करून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो आपल्याला हा एक पार्ट घ्यायचा आहे। तुम्ही दोन्ही मधला कोणताही एक पार्ट घेऊ शकता आणि याचे बघा आतील साईडने मी ही जी पट्टी आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि ही जी 2 इंचची आपण ही जी पट्टी लावलेली आहे म्हणजे बेल्ट पासून खाली तिथूनच खाली आपल्याला हा जो कडेचा पार्ट आहे ना साईड पार्ट तो जोडायला सुरुवात करायचा आहे अशा प्रकारे। ठीक आहे, या पद्धतीने। आणि इकडे आल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला इथपर्यंत आल्याच्या नंतर एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आणि इकडनं जशी पट्टीची पायपिंग केली तशीच पायपिंग करून घ्यायची। तर चला लगेचच स्टिच पण करून घेऊ। आणि लक्षात ठेवा आपण हा जो कपडा आहे साईडचा तो जो जोडताना बघा तो बाहेरून येत आहे स्टिचिंग त्याची, म्हणजे आपल्याला वरतून पायपिंग करावी लागणार आहे। अशाच पद्धतीने मी तो ठेवून घेतलेला आहे, हे तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या। आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर बघा आपली एक्स्ट्राची जी पट्टी आहे तिथे मी मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर इथपर्यंत थोडासा पार्ट ओपन ठेवला, एक्स्ट्राचा भाग कट केला आणि इथे पण आपण हा जो शॉपिंग बॅगची जी पट्टी आहे पायपिंगसाठी घेतलेली ती स्टिच करून आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे। म्हणजे इकडच्या साईडने आपण पायपिंग नव्हती केली ती आत्ता करून घेतली, राहिलेला पार्ट पण स्टिच केला। आता दुसरा पार्ट पण आपण सेम यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घेऊया। तर चला मी हा स्टिच करते। तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी इकडच्या साईडने पण हा जो काही पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे, जसं इकडनं केलं होतं सेम त्याच पद्धतीने। आता आपल्याला वरच्या साईडने इकडनं पायपिंग करून घ्यायची, तर त्यासाठी मी इथे पुन्हा एक कापडी शॉपिंग बॅगच घेत आहे आणि याचे साधारणतः आपल्याला 2 इंच रुंदीचे पट्टे आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। तर 2 इंच रुंदीच्या मी इथे सरळच पट्ट्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या 2 पट्ट्या आपल्याला एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला पूर्ण तीनही बाजूने पायपिंग करायची आहे त्यासाठी। तर स्टिच करून घेतला, जोड देऊन घेतला आणि त्यानंतर पुरतोय की नाही ते चेक करत होते, तर एक्स्ट्रा होत होतं तर तेवढी पट्टी मी पुन्हा कट करून घेतली आणि वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो काही पार्ट आहे पट्टीचा तो ठेवून घ्यायचा आहे। म्हणजे आपलं म्हणजे जे धागे निघणारा पार्ट आहे ना तो पण कव्हर होतो आणि लुक पण एकदम रेडीमेड स्टाईल असा येतो, म्हणजे आतून बाहेरून बॅग अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित तयार होते ती। आणि तुम्ही विकतची पण मार्केटमधून घ्यायची विसरून जाताल, नक्कीच घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही ही जी बॅग आहे ती शिवू शकता। वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर आतील साईडने आपल्याला ही जी पायपिंग आहे ती डबल फोल्ड करून स्टिच करायची आहे। इथं थोडीशी पट्टी जास्त रुंद वाटत होती ती मी कट केली आणि डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे। तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे मला प्रेरणा मिळते आणखी नवीन व्हिडिओ बनवावेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत। आता इकडनं जशी पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने आपण ह्या राहिलेल्या दुसऱ्या बाजूने पण पायपिंग करून घेऊ। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी या दुसऱ्या साईडने पण ही जी काही पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे। आता दोन्ही साईडने आपली पायपिंग करून हा पार्ट कंप्लीट झालेला आहे। आता यानंतर आपल्याला इथे झिप अटॅच करून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही अंतर मोजून घ्यायचं किती भरत आहे ते। तर हे आहे आपलं 11 इंच, तर आपल्याला 11 इंचपेक्षा थोडीशी वाढव झिप घ्यायची आहे। तर मी इथे घेतलेली आहे बघा 15 इंचची झिप घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला 11 इंच हवी आहे। तर मी याच्यामध्ये 1 2 3 4 इंच वाढव घेतलेली आहे, तर 15 इंचची झिप घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण लगेचच रनर पण वळून घेऊया
आणि बघा अशा पद्धतीने आपण इकडनं जे रनर आहे ते ओवून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा जिकडनं आपण हे जे रनर ओवून घेतलेलं आहे ना त्याच साईडने आपल्याला जो कडेचा पार्ट म्हणजे क्लोज करण्यासाठी जी पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे. तर मी ते तुम्हाला पुढे दाखवते किती घ्यायची ते. तर बघा हा जो आपण क्विल्टेड पीस घेतलेला आहे हा बरोबर जिकडनं आपण झिप ओवून घेतली आता रनर त्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. तर जो मग अशी पट्टी होती ना साईड पट्टी लावण्याची तिचाच उरलेला जो भाग होता ना तोच मी हा क्विल्टेड पीस घेतलेला आहे. का 3 बाय 2 इंचाचा घ्या आणि कडेने फक्त जी फिनिश करून घ्यायची आपल्याला झिप म्हणजे जे रनर ओढल्याच्या नंतर बाहेर येऊ नये ना त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला फक्त कडेने क्लोज करण्यासाठीच लावून घ्यायचे. बघा म्हणजे रनर बाहेर ओढलं तरी ते पूर्णपणे बाहेर निघत नाही त्यासाठीच आपण ही जे कडेला पट्टी आहे ती लावून घेतली. आता त्यानंतर बघा ही झिप जशी आहे तशीच आपल्याला ठेवून घ्यायची राईट साईडनी. फक्त इकडच्या दोन्ही बाजूचीच आपल्याला थोडी थोडी पायपिंग उसून घ्यावं लागणार आहे अगदी थोडीशी. तर झिप लावणे इतपतच मी इकडची पायपिंग आहे ना ती थोडीशी उसवून घेत आहे. बघा ते शिलाई मशीन उसवण्याचं जे टूल्स असतं ना त्याने बघा अगदी थोडीशी. आणि बघा झिप आहे ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची म्हणजे राईट साईड जशी आहे तशीच आपल्याला ठेवून घ्यायची आहे. इकडनं पण थोडीशी पायपिंग आहे ती मी उसवून घेत आहे या पद्धतीने. अगदी अर्धा इंचाचीच पायपिंग आपल्याला उसवायची आणि झिप लावून झाल्यावर पुन्हा ती करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने इकडनं पण मी थोडीशी पायपिंग उसवून घेतली आणि इकडनं पण हा झिपचा दुसरा पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे मैत्रिणींनो. तुम्ही इथपर्यंत बॅग जेव्हा स्टिच करत येताना तेव्हा तुम्हाला समजेल आपोआप. आणि बघा एकदम जवळून दाखवत आहे मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला शिवताना अडचण नाही येऊ नये त्यासाठी. आणि काही पण अडचण आली तरी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा करतच असते. आणि बघा अगदी हळू आणि सावकाश दाखवत आहे मी तुम्हाला झिप कशी लावली ते. आणि इथे पण आपण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेऊ आणि पुन्हा या झिपवरती आपण डबल टिप पण देऊन घेऊया. आणि लक्षात ठेवा ही जी झिप आहे ती स्टिच करताना खालचा जो दुसरा भाग आहे ना जिथे आपल्याला झिप लावायची तो पार्ट याच्यामध्ये स्टिच नाही झाला पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेतली. खालचा भाग थोडासा माझ्याकडून पण स्टिच झाला तर मी काढून टाकला उसळून. आणि दुसरी झिप पण आपल्याला बघा या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे आणि राईट साईडनेच म्हणजे झिप जशी आहे तशीच ठेवून घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे या पद्धतीने. आणि नंतर तो जो पायपिंग केलेली उसवलेला पार्ट आहे ना तो पण आपण स्टिच करून घेणार आहोत. तर इकडच्या साईडने पण अगोदर ही झिप आहे ती मी स्टिच करून घेते आणि इकडनं बघा अगोदर मी टाचणी लावून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेऊया. तसेच मैत्रिणींनो मी या अगोदर पण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजच्या टिफिन बॅग दाखवलेले आहे. अगदी रिक्झिनच्या कापडापासून सुद्धा टिफिन बॅग दाखवलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते. आणि बघा यावरती पण मी इकडच्या झिपवरती पुन्हा डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि जे आपण उसवलेला पार्ट होता ना याचा पायपिंगचा तो पण आपण आता या स्टेजला स्टिच करून घेऊया. ठीक आहे. बघा इकडनं जो उसवलेला पार्ट होता तो या पद्धतीने म्हणजे आपले जे रनर आहे ना ते ओढल्याच्या नंतर बाहेर पण निघणार नाही. हा जो पायपिंग केलेला पार्ट आहे तो कम्प्लीट केल्याच्या नंतर आणि झिप पण व्यवस्थित लागल्या जाते. अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही जी झिप आहे ती स्टिच होते. अगदी रेडीमेड स्टाईल असा तिचा लुक येतो. तर बघा दोन्ही साईडने आपण जी पायपिंग उसवली होती ती कंप्लीट करून घेतलेली आहे. फायनली बघा अशा पद्धतीने म्हणजे तिकडनं पायपिंग केल्यानंतर आपला हा जो पार्ट आहे हे जे रनर आहे इथपर्यंतच क्लोज होतं म्हणजे जास्त बाहेर जात नाही किंवा हे जे रनर आहे ते बाहेर निघल्या जात नाही. आणि इकडनं पण आपण कव्हर करून घेतलेलं आहे. आणि बघा खूप सुंदर अशी आपली टिफिन बॅग आहे ती बनून तयार झाली आहे. आणि इकडे बघा क्लोज केल्याच्या नंतर या पद्धतीने ती दिसत आहे. आणि इकडनं पण आपण एक वरतून पॉकेट दिलेलं आहे. याच्यामध्ये काही तुम्ही रुमाल वगैरे पण देऊ शकता टिफिन सोबत. आणि अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी टिफिन बॅग लंच बॅग बनून रेडी झालेली आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये टिफिन आणि बॉटल पण ठेवून दाखवते. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपली ही जी टिफिन बॅग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथे 2 ताळी टिफिन ठेवून दाखवला आणि त्यानंतर इथे पाण्याची बॉटल पण ठेवून दाखवली. आणि बघा अजून पण आपली जागा शिल्लक आहे. तुम्ही याच्यामध्ये अजून पण 3 ताळी 4 ताळी पण टिफिन ठेवू शकता. आणि बघा झिप क्लोज केल्याच्या नंतर फायनल लुक आपल्या ज्या बॅगचा आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे पण मी एक पॉकेट दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही रुमाल वगैरे ठेवायचं असेल तर ठेवू शकता. इतर काही सामान ठेवायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने आहे. दोन्ही साईडने बघा किती प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही जी रेडीमेड स्टाईल अशा पद्धतीची टिफिन बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे. तुम्ही मार्केटमधून विकत घ्यायची विसरून जाताल आणि घरच्या घरीच अशा पद्धतीने तुम्ही स्वतःसाठी तुमच्या मिस्टरांसाठी मुलांसाठी शाळेत अशा पद्धतीची नक्कीच टिफिन बॅग आहे ती बनवून देऊ शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीच्या तुम्ही टिफिन बॅग. आणि बघा मी फक्त इथे छोटासा 2 ताळी टिफिन ठेवलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी जास्त मोठा असेल तर तो पण ठेवू शकता. पण माझ्या मुलाचा एवढाच आहे तर मी तुम्हाला हेच ठेवून दाखवला. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया.
ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडले असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आता शिवणीचं तयार माप किती राहिलेलं आहे फायनल तर बघा. रुंदी आहे याची 11 इंच, जेवढी आपण घेतली होती तेवढीच. आणि उंची 12 इंच, म्हणजे 11 बाय 12 इंचाचा लांबी रुंदी आहे. आणि हा जो साईडची रुंदी आहे 5 इंच, तर तेवढाच आहे आपला, म्हणजे 11 बाय 12 इंचाचा. अशा पद्धतीने आपली ही टिफिन बॅग, लंच बॅग बनून रेडी झालेली आहे.